फितूर झाले, हातपाय बांधायचे, पोत्यात भरायचं आणि दरी ढकलायचं. 1800 फूटच्या खोलदरीत इथून टाकायचं. डावा पाय उजवा तोडायचे, डावा पाय घोड्यावर चढता येऊ नये आणि उजव्या हातात स्वराज्यावर तलवार उचलू. नमस्कार, आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आहे प्रतापगड पार्ट 5. एखादा मावळा फितूर झाला तर महाराज काय करायचे ते या व्हिडिओमध्ये सांगितलंय, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. खूप इंटरेस्टिंग माहिती आहे. खोदून काढून दगडी काढल्या, दगडांच्या भिंती बनवल्या, खोदत गेले, खड्डे झाले आणि याच खड्ड्यांमध्ये झरे लागले. दगड आणि पाणी म्हणजे निसर्गानं महाराजांना साथ दिली. ज्या मावळ्यांनी काम केलं हे जिद्दी नव्हतं आणि देवीचा आशीर्वाद होता, कुठल्याही कामासाठी यश मिळालं. विचार करा, ग्राउंड लेवलला विहीर खोदतो, पाणी लागत नाही, एवढे डोंगरात पाणी आहे. तुम्ही यंदा फ्लॅट बुक करा, 5 वर्ष लागतील बिल्डिंग ताब्यात मिळायला. बिल्डिंगचं आयुष्य 30-40 वर्षाचं आहे. हा गड 2 वर्षात बांधला आहे, पण 360 वर्ष जुना आहे. ऊन वारा पाऊस झेलत आजही गडाच्या भिंती जशाच्या तशा उभ्या आहेत. उभा असलेला गड उभा राहून बोलतो, उभा राहीन मी, सांगेन गाता मराठ्यांच्या पराक्रमाची, आठवण देईन करून सदा छत्रपती शिवराय यांच्या इतिहासाची. तुळजाभवानीचं मंदिर इथे बघू आणि मग वर जाऊ, म्हणजे अर्धा गड सर झाला चढण्यामध्ये. लाट स्वामिनी तुळजाभवानी म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे. तुम्हाला माहिती देवीचे जे मंदिर आहे कुठे आहे? धाराशिव जिल्ह्यातलं तुळजापूर आहे. राजे आईच्या दर्शनाला तुळजापूरला जायचे. कधी गेले तर लढाई करावी लागायची, दर्शन होत नव्हतं. तुळजाभवानीनं महाराजांच्या स्वप्नात येऊन सांगितलं, जावळी ते ढोरब्या नावाच्या डोंगरावर तू माझी स्थापना कर. म्हणून देवीच्या स्थापनेसाठी गड बांधला. देवीच्या मूर्तीचा शिळा इथला नसून नेपाळमधून गंडकी नावाच्या नदीतून दगड आणला. मूर्ती राजगडावर घडवली. अष्टभुजा 8 हाताची मूर्ती घडवली. 1661 ला देवीची स्थापना इथं झाली. देवीच्या समोर काचेच्या पेटीत एक पिंड बघा, दिसायला काचेसारखी दिसते, काचेचं नसून स्फटिकाचं. 6 किलो वजनाची. महाराज कुठेही जाताना शिवलिंग बरोबर ठेवायचे. ज्यावेळेला राजांचा ध्यान झाला, शिवलिंग राजगडावर होतं. संभाजी राजांनी इकडे आणलं. देवीवर त्याची रोज पूजा अर्चना व्हावी म्हणून इथं ठेवलेलं शिवलिंग आत बघा. आतमध्ये तलवार स्वराज्याच्या 4थ्या सरसेनापतींची. पहिले सरसेनापती होते मानखुजी दस्तोंडे, दुसरे नेताजी पालकर, तिसरे त्यांचं नाव आहे हंबेराव मोहिते. गाव कराड जवळचं तळबीड. सोयराबाईंचे भाऊ, राजारामांचे मामा, राजांचे मेहुणे. एका लढाईत एका दिवसात 600 सैनिक शत्रूचे कापले. 100 कापले की तलवारीवर छोटा स्पॉट केला जायचा आणि 600 कापले म्हणून 6 स्पॉट केलेली हंबेरावांची तलवार मंदिरात बघायला मिळते. अष्टभुजा देवीची मूर्ती आहे, स्फटिकाचं शिवलिंग आहे आणि स्वराज्याच्या 4थ्या सरसेनापतींची तलवार आहे. एक तोफगोळा 1 वर्षापूर्वी इथे खोदकामात भेटलेला, तो सुद्धा आतमध्ये ठेवला. देवीची पालखी नवरात्र पौर्णिमेला पालखी बाहेर काढतात. इथे त्या काळातल्या तोफा आहेत, ते बघायला परत येऊया. इकडे बघा, हे हँड तोफ आहे, हे हॉकी स्टिक्स, दगड तोडायची पहार आहे आणि बाकी छोट्या तोफा आहेत. मावळे खांद्यावर घेऊन फिरायचे. आपले आधुनिक मावळे उचलायचे, तोफा उचलले जात नाहीत. वडापाव, बर्गर, पिझ्झा कोण उचललं काम करणं आताच्या काळात अवघड आहे. 75 किलोची पहार आहे, 100-125 किलोची हँड तोफ आणि 40-50 किलोच्या छोट्या तोफा. चला, जे खाली आपण भवानी मातेचं मंदिर बघितलं, महाराज इकडे बांधले होते. खोदकाम करत असताना पिंड मिळाली. शंकराचं मंदिर इकडे बांधलं भवानी मातेचं खाली. ही सदर इथं 8 लोकांचा दरबार व्हायचा. दिवाणी खास इथं दिवाणी रायगडला. एखाद्या मावळ्याला सैन्यात भरती करायचं असलं, देवासमोर आणा, शपथविधी घ्या, भरती करा आणि जर गद्दार झाला, शिक्षा एके कड्यावरून लोटून द्या. आणि राजांच्या काळात गद्दार झाला, नाव होतं खंडोजी खोपडे देशमुख. 1660 ला सदरेवर पकडलं. काही मावळे म्हणाले महाराज गड बांधाय मदत केली आणि काही म्हणाले गद्दारी केली म्हणजे शिक्षा द्या. काय शिक्षा दिली बघा खर्जीला. डावा पाय उजवा तोडायची, डावा पाय घोड्यावर चढता येऊ नये आणि उजव्या हातात स्वराज्यावर तलवार उचलू नये. मावळे या चोरवाटीचा वापर करून किल्ल्याच्या मुख्य द्वाराकडे जायचे. मेन गेटला बंद करा आणि परत शत्रू हल्ला. आता आपण 3 नंबर टेहणी बुरुजावर उभे. गडावरचा सर्वात महत्वाचा बुरुज आहे, ध्वजबुरुज, भवानी बुरुज, केदारेश्वर बुरुज. पण इकडे बघा, कड्याच्या काठावर असलेल्या भिंती पहा कशा आहेत त्या. म्हणून म्हणतो, इथे तोरणा बांधी तोरणा आपल्या स्वातंत्र्याचे, प्रतापगडचे हेच कडे कडे साथी होते शिवरायांचे. कडेलोट पुढे जाऊन पाहूया. या चोरी गद्दार फितूर झाले, हातपाय बांधायचे, पोत्यात भरायचं आणि दरी ढकलायचं. 1800 फूटच्या खोलदरीत इथून टाकायचं. आज आपल्या काळात एवढे गद्दार वाढलेत, फेकलं तर जागा कमी पडेल, दरी भरून जाईल. तिथून गद्दारी केली ना, खाली फेकून द्यायचे, हातपाय बांधायचे खाली फेकून द्यायचे. हे सगळे व्हिडिओज आपल्या लहान मुलांना नक्की दाखवा. आपल्या महाराजांचा इतिहास त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. प्रतापगडाविषयी अजून खूप इंटरेस्टिंग माहिती आपल्या चॅनलवर आहे, तर ते व्हिडिओ जाऊन नक्की बघा. व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. राहिलेली माहिती पुढील भागामध्ये. बाय.